10 जून या तारखेचा सस्पेन्स सध्या राजकीय वर्तुळात आहे। 10 जूनला काय होणार असा सवाल सर्वत्र विचारला जातोय। पहिल्या 5 टप्प्याचाच आवश्यक संख्याबळ एनडीएने गाठलाय असा मोठा दावा अमित शहांनी केला। तर पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्मचा शपथविधीची तयारीही सुरू झाल्याचं सध्या समजतंय। 10 जूनला पंतप्रधान मोदींचा शपथविधी होईल अशी दिल्लीत हालचाल सुरू झालेली आहे। तर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांनी देखील तसेच संकेत दिलेत। 10 जूनला पक्षाचं अधिवेशन होतं, मात्र वेगळा निर्णय झाला तर अधिवेशन मागे पुढे होऊ शकतं असं वक्तव्य अजित पवारांनी देखील केलं। तेव्हा 10 जून बद्दल अजित पवार नेमकं काय म्हणाले आपण एक नजर टाकूया। वर्धापन दिन, पहिला वर्धापन दिन जर 10 जून 1999चा आपण धरला तर, आणि त्याच्यातून पुन्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळवायची आणि पुढचं अधिवेशन कुठं घ्यायचं ज्याचा उल्लेख सुनील तटकरे यांनी केला, मग ते षण्मुखानंद घ्यायचं का तालकटोराला दिल्लीमध्ये घ्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी ठरवू। 10 जूनलाच होईल असं सांगता येत नाही, कारण 10 जूनला जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर 2 दिवस पुढं पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2-3 दिवस ह्याची पण कृपा करून कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।